कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई, गंगेत घोडं आलं म्हणतात ना, मला तसं वाटतंय आता. नाही होय करता करता अक्षरा अधिपती ट्रिपला गेले एकदाच. वय वय पण हे समज तुमच्यामुळे झालं बघा. तुम्ही व्यवस्थित नियोजन करून घडवून आणलं. आता गाडी रुळावर येईल बघा. मला आता असं झालंय, कवा एकदा दुपटी आंगडी तोपडी शिवाया घेतली. आई नाही, पण तुम्ही माझ्याही मनातलं बोललात. लवकरात लवकर आपल्या घराचं गोकुळ व्हावं ही माझी इच्छा आहे. होईल होईल, समजा आपल्या मनासारखं होईल बघा. व्हायला तर पाहिजे, पण ती बसली आहे ना. कोण? आणखी कोण? तुमची लाडकी लेक. नागणीसारखी वेटोळ घालून बसली आहे माझ्या घराला, आणि दिवसेंदिवस तिची पकड घट्टच होतीये. ऐका, आमच्या माग आमच्याबद्दल गरळ वकणं चालूच आहे. तर तुझ्याशी बोलत नाहीये मी. हा, पण आमच्या विषयी बोलताय ना व. बोललो मग. माझं घर आहे ना, माझी रूम आहे. मी वाटेल ते बोलीन. मी मालक आहे इथला. तू अडवणार मला? तुला ऐकायचं नसेल तर जा ना. आमचा लेख जेव्हा सांगल तेव्हा जाऊ आम्ही, कारण आम्ही या घरात त्यांच्यासाठीच राहतोय. लेख? कुठला लेख? नाही कळायचं तुम्हाला, आईचं मन नाही कळायचं. आई? कसली आई ग? कुणाची आई? कधी जन्म दिलास अधिपतीला? म्हणूनच आम्ही म्हणलं, आईचं मन तुम्हाला नाही कळायचं. आई होण्यासाठी जन्मच द्यावा लागतो असं काही नाही. आणि हो, आम्ही स्वतःहून नाही आलो या घरात. तुम्ही आम्हाला आणलत म्हणून आम्ही या घरात आलो, आणि तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अधिपतींची आई झालो. तेच, तीच तर मोठी चूक झाली आहे माझी. पण आता इतक्या वर्षांनी का होईना ती चूक मला सुधारायची आहे. बास झाला. तुझ्या विळख्यातून माझं घर मला मोकळं करायचंय. असं आज आमचे अधिपती नाहीत तर एवढं बोलायलाय तुम्ही आम्हाला? हा, ते असताना का बोलला नाही? माझा रक्ताचा मुलगा आहे ग तो. त्याच्या पुढे हातबल आहे मी. आणि तू त्याच्यावरती काळी जादू केलीस ना, गारुड केलंस त्याच्यावर. काय बोलताय तुम्ही? चेटकी नाही आम्ही काळी जादू करायला. अहो, जीव लावलाय आम्ही अधिपतींना. दिसतंय ते? नाही हो, काही दिसत नाही तुम्हाला. अगं, सगळं दिसतंय मला. डोळे उघडेत माझे, आणि आता तर लख्ख उघडलेत. जावई बापू, जरा तुम्ही शांत बसा की. कशाला उगा शब्दाला शब्द वाढवते? होवे हो, तू तरी शांत बस की. मी काय म्हणते, जावई बापू, चला चला तुम्ही बाहेर चला बघू. आई, मी कुठेही जाणार नाही. माझं घर आहे. मी मालक आहे इथला. ही माझी खोली आहे. होवे होय, तू तरी सोड ना आता. जाऊ दे की. इतकी वर्ष काय करत आलोय आम्ही? सगळं कानामागच तर टाकत आलोय. पण एवढं सगळं सहन करून आम्हाला हेच मिळणार असेल तर आम्ही कशाला चांगलं वागायचो? काय काय? तू चांगलं वागलीस? कधी? अहो, आम्ही चांगलं वागलोय म्हणून तर हे घर टिकलंय. अगं, जे केलेलं नाही आहेस त्याचं क्रेडिट घेऊ नको. तू जे काही या घरात वागली आहेस ते चांगलं वागणं असेल ना, तर यापुढे वागू नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.